भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मंडळी, गेल्या 25 जानेवारीपासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणास बसले. त्यांच्यासोबत अनेक मराठा तरुण आणि वयोवृद्ध मराठा नागरिक सुद्धा उपोषणाला बसलेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. आज संध्याकाळपर्यंत काय तो निर्णय घ्या, अशा पद्धतीचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये त्यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत खालावली आहे. काल संतोष देशमुख यांच्या आईच्या आग्रहामुळे ते पाणी पिले, तर उपोषणस्थळी त्यांना सलाईन लावण्यात आले. भाजपाचे आमदार सुरेश धस मंगळवारी त्यांना भेटले. संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही भेटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना उपचार घेण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठे आव्हान केले. त्यांच्या शब्दांनी अनेकांच्या काळजात चर्र झालंय. यावेळी शासनाला उद्देशून जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येईल असं वाटत नव्हतं. आमच्या एकाही बांधवाचा जीव जायला नको, पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचे दिसतायत, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही, अशी विचारणा त्यांनी वारंवार केली. सगळे मेल्यावर सांगू नका, 10 दिवसांनी सांगितल्यापेक्षा आजच सांगून टाका. तोंड लपवू नका, सायंकाळपर्यंत सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून दुसरा मार्ग स्वीकारता येईल, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर तुम्हालाही 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. एकूणच उपोषणाचे दिवस जसे वाढतील तसं राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.